नमस्कार मित्रांनो, आम्ही महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय चोपडा जिल्हा जळगाव येथील विद्यार्थी आहोत। आम्ही तुम्हाला केळीच्या खोडापासून उपयुक्त होणारे पदार्थांविषयी फायद्यांविषयी माहिती देणार आहोत। केळीच्या झाडाला हे कमळ उगतं। याला आपण असंच समजून फेकून देतो। याच्यापासून अन्नपदार्थ आपण तयार करू शकतो। याची ही फोड काढून याच्यामध्ये हे छोटे छोटे केळी असतात। याच्यापासून आपण भजी, भाजी, फ्राय असे अन्न बनवू शकतो। याच्यापासून आपल्याला प्रोटीन्स, विटॅमिन्स असे खूप मोठ्या प्रमाणात मिळतात। नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला केळीच्या खोडापासून होणारे उपयुक्त फायद्यांविषयी माहिती सांगणार आहे। तर हे बघा मित्रांनो, आपण केळीचं घड कापून, वरचं घड कापून हा जो शिल्लक खांब आहे तो फेकून देतो, पण या खांबाचे अनेक फायदे आहेत। जसं आपण या खांबाचे जर काप केले, अशाप्रमाणे जर आपण काप केले तर ह्या कापापासून आपण कटरने शिलून धागे तयार करू शकतो, हँडबॅग तयार करू शकतो। असे अनेक वस्तू आपण निर्माण करू शकतो। आणि या खोडापासून आपण हा खोड जर आपण रात्री ठेवला आणि सकाळी उठून याचा ज्यूस बाहेर निघून गेला असेल, तो ज्यूस जर आपण ब्रश झाल्यावर पिला तर हा ज्यूस आपल्यासाठी खूप फायद्याचा ठरेल आणि एकदम म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचे आजार होणार नाही। असे आपल्याला 100% ज्यूस पिल्याने फरक पडेल। धन्यवाद। आणि याच्यापासून आपण सेंद्रिय खत निर्माण करू शकतो, ज्याने निसर्गाची हानी होणार नाही व हे शेतकऱ्याला पैशांनी खूप पूरक पडतं आणि या निसर्गाला खूप फायदेशीर ठरतं आणि पीक एकदम सुपीक व तंदुरुस्त बनतं। विद्यार्थी मित्रांनो, हे जे आम्ही तुम्हाला ह्या वस्तू दाखवल्या, हे शेतकरी त्यांचं काम झाल्यावर फेकून देतात, पण याच्यापासून आपल्याला भरपूर फायदे आहेत। जसं आम्ही तुम्हाला सांगितलं।